नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85च्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। पीएशी झालेला वाद आणि एका झटक्यात तब्बल 3,500 कथित ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फुटल्यानं भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा अत्यंत विदारक चेहरा राज्यासमोर आलाय। भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्या कथित आवाजातील काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यात। काही मीडिया रिपोर्ट्सनी केलेल्या दाव्यानुसार या कथित ऑडिओ क्लिप्स विजय चौधरी यांच्या पीएनेच व्हायरल केल्याचा दावा आहे। विजय चौधरी यांचे सुपुत्र मंदार चौधरी यांच्याशी झालेल्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याचा दावा केला जातोय। या कथित ऑडिओ क्लिप्समध्ये त्यांनी भाजपच्याच मातब्बर नेत्यांविषयी वापरलेली भाषा ही अत्यंत अश्लील आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला काळीमा फासणारी ठरते। या संपूर्ण प्रकरणात विजय चौधरी यांच्यासोबतच भाजपचे संकटमोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि आमदार जयकुमार रावल यांचंही नाव गोवलं गेल्यानं याची व्याप्ती आता राज्यभर पसरली आहे। भाजपची हीच का संस्कृती, महिलांचा आदर करणारी भाषा, असा प्रश्न आता लोक विचारतायत। ज्या कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत त्यांची आम्ही पुष्टी करत नसलो तरी या क्लिप्समध्ये विजय चौधरी यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्याचा आरोप होतोय। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय, या क्लिप्समध्ये नेमकं काय म्हटलंय, यामुळे भाजपचं अंतर्गत राजकारण कसं बाहेर आलंय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नंदुरबारचे मातब्बर आदिवासी नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याविषयी विजय चौधरी यांनी अत्यंत आक्षेपार्ह अश्लील भाषा वापरल्याचं या कथित क्लिपमधून समोर आलंय। आपल्या एका कार्यकर्त्याशी बोलताना विजय चौधरी यांनी विजयकुमार गावितांवर टीका केली आहे। गावित पक्ष बुडवायला निघालाय, विजयकुमार गावित म्हणजे भाजपा नाही, विजू भाऊंशिवाय तुला पर्याय नाही हे त्यानं समजून घ्यायला पाहिजे, वारंवार आपला अपमान करतोय असं कथित वक्तव्य त्या या क्लिपमध्ये करताना दिसतात। यासोबतच हिना गावित यांच्याबाबतही आक्षेपार्ह विधान करत असल्याचा दावा या व्हायरल क्लिपमधून होतोय। दुसरीकडे गिरीश महाजन यांच्याशी संभाषण करतानाच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ते एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यावर तर टीका करत असल्याचा दावा आहेच, मात्र धक्कादायक म्हणजे आपल्याच पक्षाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दलही या कथित क्लिपमध्ये वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात। उठसूट एकनाथ खडसे आपल्यावर टीका करत राहतो आणि पक्षानं त्यांच्या सुनेला मंत्रिपद दिलंय, यावर काहीतरी भूमिका घेतली पाहिजे असं ते गिरीश महाजन यांना उद्देशून बोलत असल्याचं क्लिपमध्ये समजतंय। दुनियाभरची पापं करतो आणि नंतर तुमच्यावर टीका करतो, त्याची मुलगी पण वारंवार आपल्यावर टीका करते, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। पक्षानं रक्षा खडसेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी विजय चौधरी त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे करत असल्याचा आरोप आहे। गिरीश महाजन देखील या क्लिपमध्ये होकारार्थी उत्तर देत बघतो पुढे बघा काय होईल असं कथितरित्या म्हणत असल्याचं व्हायरल होतंय। गिरीश महाजन यांनी अद्याप या क्लिप बाबत कुठलाही खुलासा मात्र केलेला नाही, त्यामुळे हे खरोखर चौधरी आणि महाजन यांच्यातील संभाषण आहे की काय हे अद्याप कळालेलं नाही। परंतु हे सर्व प्रकरण बाहेर आल्यावर सोशल मीडियावर मात्र गिरीश महाजन, विजय चौधरी यांच्यासह भाजपवरती टीकेची झोड उठताना दिसते। या कथित ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी हे थेट गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधत असल्याचा दावा होतोय। या संभाषणादरम्यान विजय चौधरी समोरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत असताना गिरीश महाजन यांनी चौधरींना तिथंच थांबवायला हवं होतं, त्यांना कडक शब्दात सुनावलं पाहिजे होतं, मात्र महाजन यांनी त्यांना रोखण्याऐवजी अत्यंत शांतपणे त्यांचं बोलणं ऐकून घेतलं। इतकंच नव्हे तर रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याचा उल्लेख निघाल्यावर पुढे बघा काय होतं असं सूचक वक्तव्य करून महाजन यांनी एक प्रकारे चौधरींच्या भूमिकेला मूकसंमती दिल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय। स्वपक्षीय महिला नेत्याचा अपमान होत असतानाही गिरीश महाजन यांनी दाखवलेली ही उदासीनता, यामुळे गिरीश महाजनही सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतात। या कथित ऑडिओ क्लिप्स म्हणजे केवळ वैयक्तिक संवाद नसून त्यामागे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील वर्चस्वाची मोठी लढाई आणि राजकीय अँगल दडलाय। आता आतली बातमी अशी आहे की नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात विजयकुमार गावित आणि त्यांच्या कुटुंबाचं मोठं वर्चस्व आहे। मूळचे काँग्रेस राष्ट्रवादीत राहिलेले गावित कुटुंब जेव्हा भाजपमध्ये आलं तेव्हा स्थानिक पातळीवरील जुन्या भाजप नेत्यांना बाजूला सारलं गेल्याची भावना निर्माण झाली होती। चौधरी आणि गावित यांच्यातील हे जुने राजकीय वैर या कथित ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून चव्हाट्यावर आले। नंदुरबारमधील अंतर्गत वादातून गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिना गावित यांचा पराभव होऊन काँग्रेसचे गोवाल पाडवी हे विजयी झाले।
नंदुरबारात शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि गावित परिवार यांच्यात राजकीय वैमनस्य जे आहे ते जगजाहीर आहे. त्यात विजय चौधरींचा देखील पक्षांतर्गत गावितांचा विरोध असल्यानं हिना गावित यांची खासदारकीची हॅट्रिक हुकली होती. विजय चौधरी यांचे राज्य पातळीवरील भाजपच्या वरिष्ठांशी संबंध चांगले असले तरी स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध नसल्याचं समोर आलंय. विजय कुमार गावित आणि खडसे परिवाराच्या कथितरित्या विरोधात बोलण्यामागे गिरीश महाजन यांना खुश करणं हेच एक कारण असू शकतं, अशी चर्चाही उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. उत्तर महाराष्ट्रात विशेषतः जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात भाजपचं नेतृत्व कोणाकडे हा वाद जुना आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना गिरीश महाजन यांच्याशी त्यांचा उभा संघर्ष होता. खडसेंनी भाजप सोडली तरी रक्षा खडसे भाजपमध्येच राहिल्या आणि थेट केंद्रीय मंत्री बनल्या. रक्षा खडसे यांना मिळालेलं मंत्रिपद आणि गावित कुटुंबाची नंदुरबारमधील पकड या दोन्ही गोष्टी स्थानिक पातळीवरील दुसऱ्या गटाला रुचत नसल्याचं या कथित क्लिप्सवरून दिसून येत आहे. गिरीश महाजन हे भाजपचे महाराष्ट्रातील संकटमोचक मानले जातात. मात्र या कथित ऑडिओ क्लिपमुळे ते स्वतःचा आणि पक्षांतर्गत यंत्रणा ज्या आहेत त्या मोठ्या अडचणीत सापडल्यात. स्वपक्षीय महिला नेत्यांबाबत अशा नीच पातळीवरील भाषेचा वापर करणाऱ्यांना पाठीशी घातल्याचा थेट आरोप आता गिरीश महाजनांवर होतोय. यावरून गिरीश महाजन हे पक्षातील अंतर्गत गटबाजीला कशा प्रकारे खतपाणी घालत होते हेच समोर आलंय. विजय चौधरी यांनी या कथित ऑडिओ क्लिप्स एआयद्वारे छेडछाड करून बनवल्याचा दावा केला असला आणि वाढत्या दबावामुळे संयोजक पदाचा राजीनामा दिला असला तरी यामुळे निर्माण झालेल्या राजकीय धुराळा शांतच झालेला नाही. नंदुरबारात विजय चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याशिवाय त्यांच्या विरोधात नंदुरबारात मोर्चे निघत आहेत. या वादामुळे ते सध्या जिल्ह्यातून गायब झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे स्वपक्षीय महिला नेत्यांचा, केंद्रीय मंत्र्यांचा आणि आदिवासी समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांचा जाहीर अपमान होत असताना पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते गिरीश महाजन यांनी घेतलेली संशयास्पद भूमिका वादग्रस्त ठरते. या कथित ऑडिओ क्लिपच्या प्रकरणाने उत्तर महाराष्ट्रातील भाजपमधील गटबाजी, सत्तेची हाव आणि स्वकीयांना संपवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची नेत्यांची प्रवृत्ती महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडी पडली, अशी टीका सोशल मीडियावर होते. आता राज्याचं नेतृत्व या सर्वांवरती काय भूमिका घेणार हे पाहण्यासारखं असणार आहे. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? या सगळ्या क्लिप्स एआयद्वारे जनरेट केलेल्या आहेत, छेडछाड केलेल्या आहेत की हीच खरोखर या भाजपच्या लोकांची, नेत्यांची प्रवृत्ती आहे? विशेषतः गिरीश महाजन यांच्यावरती अनेक प्रश्न आजही उभे आहेत.